नमस्कार सर्वांना, माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचे खूप मनापासून स्वागत आहे. तर आज आपण शेपूची भाजी बनवणार आहोत थोड्याशा वेगळ्या पद्धतीने. तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. तर पहा, या ठिकाणी मी एक शेपूची गड्डी घेतलेली आहे. ती स्वच्छ धुवून अशी सर्व त्यातली माती काढून छान अशी गाळून घेते. पहा, त्यातलं पाणी चाळणीवर ठेवलेले आहे. आता आपण हिला बारीक चिरून घ्यायची अशी. सर्व गड्डी अशी बारीक कट करून घेऊयात. पहा, व्हिडिओ थोडा जरी आवडल्यास व्हिडिओला लाईक नक्की करा आणि नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. तर सर्व भाजी अशा पद्धतीने कट करून घ्यायची बारीक. पहा, छान अशी मस्त कट झालेली आहे आपली भाजी. हे पहा, आता हिला मी एका भांड्यामध्ये काढून ठेवते. कट झालेली भाजी आपली. हे पहा, आता यासाठी साहित्य काय काय लागते ते पाहूयात. तर मी या ठिकाणी 3 कांदे असे बारीक चिरून घेतलेले आहेत आणि मिरच्या घेतलेल्या आहेत हिरव्या आणि लसूण घेतलेला आहे. तर हे मिक्सरला वाटून घेणार आहे मी. तर गॅसवर कढई तापत ठेवली आहे. त्यामध्ये तेल घालून घेऊया. मी साधारणतः 3 पळ्या तेल घालते कांदा भाजण्यासाठी. पहा, 3 पळ्या तेल घातलेलं आहे. तेल छान असं गरम झालं की त्यामध्ये जिरं घालते थोडंसं आणि मिरची आणि लसूण आपण वाटून घेतलं होतं ते देखील यामध्ये घातलेलं आहे. पाणी न टाकता वाटून घेतलं आहे. पहा, आणि परतून घ्यायचं असं थोडंसं. ते छान असं परतलं की त्यामध्ये आपण कांदा घालणार आहोत. तर पहा, मस्त अशी मिरची छान तेलावर परतलेली आहे. चव आणखी छान लागते लसूण टाकल्याने. जेवढा जास्त लसूण टाकू तेवढी चव छान लागते भाजीला. तर आता यामध्ये कांदे घातलेले आहेत मी, 3 बारीक चिरलेले कांदे. ते देखील मऊ होईपर्यंत छान कांदा परतून घ्यायचा आपल्याला. पहा, जर अशा पद्धतीने भाजी बनवली तर न खाणारेसुद्धा आवडीने शेपूची भाजी खातील. त्याचा वाससुद्धा येत नाही आणि चवीला पण खूप भारी लागते अशा पद्धतीने बनवली तर. तर पहा, मस्त असा मऊसूद आपला कांदा शिजलेला आहे. पाहू शकता, छान असा मऊ कांदा शिजून झालेला आहे आपला. आता यामध्ये मी हळद घालते, अर्धा चमचा हळद घालून घेऊया. आता यामध्ये थोडीशी कोथिंबीर घालते वरून आणि मिक्स करून घेऊया त्याला. छान असं मिक्स झालं की त्यामध्ये आपण जी शेपू घेतली होती ती शेपूची गड्डी यामध्ये टाकून घ्यायची. पहा, सर्व शेपू यामध्ये घालून घेऊया. मस्त हिरवीगार अशी शेपू आहे. पहा, काही जणांना ती वासानेच खाऊशी वाटत नाही, तर अशा पद्धतीने बनवली तर तिचा वास देखील येत नाही शेपूचा आणि चवीला पण खूप भारी लागते. जेवढा कांदा टाकू तेवढी छान लागते भाजी. पहा, अशी मिक्स करून घेऊया आपण. यामध्ये मीठ घालूया चवीप्रमाणे आणि सर्व बाजूनी भाजी अशी मिक्स करून घ्यायची जेणेकरून मीठ व्यवस्थित लागेल सर्व भाजीला. पहा, छान अशी. हे पहा, ही भाजी तेवढी पौष्टिक देखील असते शरीरासाठी. तर पहा, भाजी अशी छान अशी हलवून घेतलेली आहे. आता याला 5 मिनटं वाफ काढून घ्यायची आपण मीडियम फ्लेमवर. तर पहा, 5 मिनटानंतर काय मस्त अशी भाजी झालेली आहे. हे पहा, छान अशी मस्त मऊ शिजलेली आहे भाजी आपली. आता यामध्ये मी वरून नारळाचं कीस टाकते ओल्या. पहा, आणि मिक्स करून घेते. हे पहा, मिक्स झालेलं आहे. आता आपली भाजी तयार झालेली आहे. मी तुम्हाला डिशमध्ये सर्व करून दाखवते. तर पहा, काय मस्त अशी भाजी वाटत आहे. तेवढीच खायला देखील भाजी झालेली आहे. तर कशी वाटली रेसिपी मला कमेंट करून नक्की कळवा. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा व्हिडिओला. तसेच तुमच्या फॅमिलीसोबत फ्रेंडसोबत देखील शेअर करा. इथपर्यंत व्हिडिओ पाहिलात त्याबद्दल तुम्हा सर्वांचे खूप मनापासून धन्यवाद. भेटूयात पुढच्या रेसिपीसोबत. तोपर्यंत बाय. थँक्यू.